श्रोतेहो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री शिवमहापुराण भाग 17. मागील भागामध्ये आपण शिवमहापुराणातील रुद्रसंहितेतील तृतीय खंडातील अध्याय 1 ते 5 या दरम्यानचा सर्व कथाभाग श्रवण केला. आज या भागामध्ये आपण अध्याय 6 ते अध्याय 10 या दरम्यानचा सर्व कथाभाग श्रवण करूयात. यामध्ये आज आपण श्रवण करणार आहोत माता पार्वतीच्या जन्मकथेचा सुंदर प्रसंग. चला तर सुरुवात करूया शिवमहापुराणातील भाग 17. देवर्षी नारदांना ब्रह्माजी पुढील कथा सांगू लागले. ते म्हणाले, देवी जगदंबेची प्रार्थना केल्यानंतर हिमालय आणि मैना देवी भगवती आणि शिवजींच्या चिंतनामध्ये मग्न होऊ लागले. त्यानंतर जगतजननी माता जगदंबिका स्वतः येऊन तिचे कथन खरे करण्यासाठी आपल्या पूर्ण अंशासह पर्वतराज हिमालयाच्या हृदयामध्ये विराजमान झाली. त्यावरती त्याच्या सर्वांगावर अद्भुत तेज दिसू लागले आणि आनंदित होऊन तो देवीचे ध्यान करू लागला. आणि मग उत्तम वेळी गिरिराज हिमालयाने तो अंश आपल्या प्रिय मैनाच्या गर्भामध्ये स्थापित केला. हिमालयाच्या अंतरी विराजमान देवीच्या अंशातून मैनाची गर्भधारणा झाली. देवी जगदंबा मैनाच्या गर्भामध्ये आल्याने तिचे सौंदर्य आणि तेज अत्यंत चमकू लागले. मग हिमालयालाही ते पाहून खूप आनंद झाला. हळूहळू वेळ निघून गेला. 10 महिने पूर्ण झाल्यानंतर जगदंबेने मैनाच्या उदरी जन्म घेतला. जन्म होताच देवी शिवाने मैनाला तिचे खरे स्वरूप दाखवले. मातेचा जन्मदिन हा वसंत ऋतूतील चैत्र महिन्यातील 9वी तिथीला, त्यावेळी मध्यरात्री मृगशिरा नक्षत्र होते. देवीच्या जन्माने जगभर आनंद पसरला. वारा मंद गतीने वाहू लागला. सारे वातावरण सुगंधित झाले. आकाशामध्ये ढग जमा झाले आणि हलक्या सरींनी फुलांचा वर्षाव सुरू झाला. मग विष्णूंसह सर्व देवी देवता माता जगदंबेच्या दर्शनासाठी गिरिराज हिमालयाच्या घरी पोहोचले. देवीचे दर्शन घेतल्यानंतर सर्वांनी महामाया जगदंबेच्या दिव्य रूपाची स्तुती केली आणि त्यानंतर सर्व देवता आपापल्या धामाला परत गेले. हिमालय आणि मैना यांना माता जगदंबा स्वतः कन्येच्या रूपात मिळाल्याने ते धन्य झाले. त्यांना पराकोटीचा आनंद जाणवू लागला. देवीचे दिव्य रूप पाहून मैना यांना उत्तम ज्ञान प्राप्त झाले. तेव्हा मैना देवीला म्हणाली, हे जगदंबा, हे माहेश्वरी, मला तुझ्या दिव्य स्वरूपाचे दर्शन देऊन तू माझ्यावर मोठी कृपा केलीस. हे आई, तू परम शक्ती आहेस. तू तिन्ही जगताची माता आणि देवांनाही पूज्य आहेस. हे देवी, तू माझ्या मुलीच्या रूपामध्ये ये आणि तिचे रूप धारण कर. मैनाचे म्हणणे ऐकून देवी हसू लागली आणि ती म्हणाली, मैना, तू माझी खूप मोठी सेवा केली आहेस. तुझ्या भक्तीवर प्रसन्न होऊन मी तुला वर मागायला सांगितले होते आणि तू मला तुझी मुलगी बनण्यासाठी वर मागितला. मग मी तुला तथास्तु म्हणत तुला इच्छित फल दिले. त्यानंतर मी माझ्या निवासस्थानी गेले आणि त्या वचनानुसार आज मी तुझ्या पोटी जन्म घेतला आहे. तुझ्या इच्छेला मान देऊन मी तुला माझ्या दिव्य स्वरूपाचे दर्शन दिले. आता तुम्ही दोघेही मला तुमची मुलगी समजा. मला वाढवा, माझ्यावरती प्रेम करा. मी या जगतावर अद्भुत कृत्य करीन आणि देवतांचे सर्व कार्य पूर्ण करीन. मी मोठी झाल्यावर भगवान शिवांना माझा पती मानून आणि त्यांची पत्नी बनून या जगाचा उद्धार करीन. असं बोलून जगतमाता देवी जगदंबा निशब्द झाली आणि त्यानंतर काही वेळातच भगवतीचे रूपांतर लहान मुलीच्या रूपामध्ये झाले. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, मैनासमोर जगदंबा मातेने बालकाचे रूप धारण केले. तेव्हा ती सामान्य बालकासारखी रडू लागली. तिचा आक्रोश ऐकून त्यावेळी उपस्थित सर्व स्त्री पुरुष आनंदी झाले. कमळाप्रमाणे शोभलेली ती अत्यंत तेजस्वी आणि सुंदर मुलगी पाहून गिरिराज हिमालयाला खूप आनंद झाला. मग एका शुभ मुहूर्तावर हिमालयाने आपल्या मुलीचं नाव ठेवण्याचा विचार केला. मग देवीचे गुण आणि दयाळूपणा पाहून तिचे नाव पार्वती ठेवण्यात आले. चंद्रबिंबाप्रमाणे हिमालयाची मुलगी हळूहळू मोठी होऊ लागली. तिच्या शरीराचा प्रत्येक अवयव चंद्राच्या कला आणि प्रतिमेप्रमाणे अतिशय सुंदर होऊ लागला. गिरिजा तिच्या सखींसोबत खेळू लागली. खेळता खेळता ती मोठी होऊ लागली. जेव्हा ती शिक्षणासाठी पात्र ठरली तेव्हा आचार्यांनी तिला विविध धर्मग्रंथांचा उपदेश करण्याला सुरुवात केली. त्यामुळे त्यांना मागील जन्मातील सर्व गोष्टी आठवल्या. मुनी, अशा प्रकारे मी तुला शिवाच्या विविध लीला सांगितल्या. एकेकाळी तू शिवलीलेने प्रेरित होऊन हिमालयाच्या घरी गेला.
तू शिवतत्वाचा जाणता आहेस आणि त्यांच्या विविध लीला समजतोस. तुला येताला पाहून हिमालय मैना यांनी तुझ्या आनंदाने स्वागत केले आणि तुझ्याशी अत्यंत आदराने वागले. त्यानंतर हिमालयाने आपली कन्या पार्वतीला बोलावून तुझ्या चरणी नमस्कार करायला लावला. मग ते स्वतः पुन्हा पुन्हा नमस्कार करू लागले आणि ते म्हणाले, हे नारद, ऋषींमध्ये श्रेष्ठ, हे ब्रह्मदेवांचे पुत्र नारद, तुम्ही सर्वांचे जाणकार आहात. तुम्ही नेहमी सर्वांवर उपकार करता. तुम्हाला भूत भविष्य आणि वर्तमान माहीत आहे. तुम्ही परोपकारी आणि दयाळू आहात. कृपया मला माझ्या मुलीचे भविष्य सांगा आणि मला हे देखील सांगा की माझी मुलगी कोणाची भाग्यवान अशी पत्नी असेल. हे नारद, हिमालयाचे असे प्रश्न ऐकून तू पार्वतीच्या हाताकडे बघितलेस आणि तिच्या चेहऱ्याकडे बघून म्हणू लागलास, हे गिरिराज आणि मैना, तुमची ही कन्या चंद्रकलेप्रमाणे सुंदर आहे. हे सर्व शुभ लक्षणांनी परिपूर्ण आहे. तिचे नशीब खूप बलवान आहे. यामुळे तिच्या पतीला सुद्धा आनंद मिळेल. ती तिच्या पित्याची, मातेची कीर्ती आणि वैभव वाढवेल. ती सर्वोच्च संत आणि जगतातली स्त्रियामध्ये श्रेष्ठ असेल. तिचा पती योगी, नग्न, गुण नसलेला, वासनारहित, माता पित्यांपेक्षा कनिष्ठ, अभिमानरहित असावा. हे ऐकून मैना आणि हिमालय दोघेही दुःखी झाले. पार्वती देवी विचार करू लागली की मुनी नारदांचे म्हणणे नेहमीच खरे असते. नारदजींनी जी लक्षणे सांगितली आहेत ती सर्व शिवजींमध्ये आहेत. भगवान शिवांनाच आपला भावी पती मानून पार्वती मनोमन आनंदित झाली आणि भगवान शंकरांच्या चरणाचे नित्य चिंतन करू लागले. तेव्हा हिमालय अत्यंत दुःखी स्वरात म्हणाला, हे नारदजी, माझ्या मुलीच्या भावी पतीबद्दल जाणून मला खूप वाईट वाटले. कृपया माझ्या मुलीला यातून वाचवण्यासाठी काही उपाय सुचवा. हे नारद, गिरिराज हिमालयाचे हे शब्द ऐकून तू म्हणालास, गिरिराज, मी जे बोलेन ते अगदी खरे ठरेल, कारण हातावरील रेषा ब्रह्माजींनी लिहिलेल्या आहेत आणि त्या खोट्या कधीच असू शकत नाहीत. या रेषांचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. परंतु असे जरी झाले तरी पार्वतीने भगवान शिवांशी लग्न करावे, जेणेकरून पार्वती सुखी राहील. भगवान शिवांमध्ये हे सर्व गुण आहेत. हे अशुभ लक्षणेही महादेवांमध्ये शुभ होतात. म्हणून गिरिराज, तू विचार न करता तुझ्या मुलीचे लग्न भगवान शिवांशी करून दे. ते सर्वांचे देव आहेत, निर्भय, सामर्थ्यवान आणि अभिनश्य आहेत. पण असे होणे इतके सोपे नाही. तेव्हा कसे तरी भगवान शिवांना प्रसन्न करा. भगवान शिवांना प्रसन्न करण्याचा सर्वोत्तम सोपा उपाय म्हणजे जर तुमच्या मुलीने भगवान शिवांची अनन्य भक्ती करून तपश्चर्या केली तर सर्व काही ठीक होईल आणि पार्वतीला पती म्हणून भगवान शिव प्राप्त होतील. मुनी नारदाचे हे बोलणे ऐकून हिमालय म्हणाले, हे महान ऋषी नारद, भगवान शिव दररोज सर्व प्रकारच्या इच्छांचा त्याग करून आणि मनावर नियंत्रण ठेवून तपश्चर्या करतात. त्यांचे लक्ष सदैव सर्वोच्चाकडे असते. केवळ आसक्ती आणि मोहाच्या बंधनात अडकण्यासाठी ते आपले मन योगापासून दूर कसे करू शकतात आणि विवाह कसे करू शकतात. भगवान शिव माझ्या कन्येशी विवाह करण्यासाठी कसे तयार होतील. माझ्या माहितीनुसार भगवान शिवांनी फार पूर्वीच आपली पत्नी सती हिला वचन दिले होते की आपण तिच्याशिवाय कोणालाही पत्नी म्हणून स्वीकारणार नाही. आता सतीदेवीने आपल्या शरीराचा त्याग केला आहे, तेव्हा ती दुसरी स्त्री कशी स्वीकारणार. ब्रह्माजी पुढे म्हणाले, आणि ते ऐकून तू म्हणालास, गिरिराज, तुम्ही काळजी करू नका. तुमची कन्या सती होती, जी तिच्या मागील जन्मी दक्षाची कन्या होती आणि ती भगवान शंकरांची प्रिय होती. आपले पिता दक्ष आपल्या पतीचा अनादर करत असल्याचे पाहून सतीने योगाच्या अग्नीमध्ये स्वतःला भस्म करून घेतले. आता तीच देवी जगदंबा, जिने पूर्वी सतीचा अवतार घेतला होता, ती आता पार्वतीच्या रूपाने तुमची कन्या झाली आहे. त्यामुळे पार्वतीची काळजी करण्याची आता गरज नाही. देवी पार्वती हीच शिवाची पत्नी आहे. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, तुझे बोलणे ऐकून गिरिराज, हिमालय, त्यांची पत्नी मैना आणि त्यांच्या पुत्रांना खूप समाधान वाटले आणि त्यांच्या सर्व शंका कुशंका पूर्णपणे दूर झाल्या. जवळ बसलेल्या पार्वतीनेही तिच्या मागच्या जन्माची कहाणी ऐकली. भगवान शिवाला आपला पती मानून देवी पार्वती मग लाजेने मान खाली करून बसली. मैना आणि हिमालयाने तिच्या मस्तकी हात ठेवून तिला अनेक आशीर्वाद दिले. त्यानंतर पार्वतीला तपश्चर्या करायला सांगून तो तेथून अंतर्धान झाला. तो गेल्यावर ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, तू स्वर्गात गेल्यानंतर काही काळ असेच चालू राहिले.
त्यानंतर एके दिवशी मैना तिच्या पती हिमालयाकडे गेली आणि त्याला नमस्कार करून म्हणाली, हे प्राणनाथ, त्या दिवशी जेव्हा देवर्षी नारद आपल्या राजमहाली आले होते तेव्हा त्यांनी पार्वतीचा हात पाहून तिच्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. तेव्हा मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले. आता पार्वती मोठे होत आहे. मी तुम्हाला नम्रपणे विनंती करते की तिच्या विवाहासाठी योग्य आणि सुंदर वराचा शोध सुरू करा, ज्याच्यासोबत आपली कन्या पार्वती आपले आयुष्य आनंदाने जगू शकेल. तो चांगला चारित्र्यवान आणि उदात्त असावा, कारण मी माझ्या मुलीवर माझ्या प्राणापेक्षाही जास्त प्रेम करते. मला फक्त माझ्या मुलीला सुख हवे आहे. असे म्हणत मैनेच्या नेत्रामध्ये पाणी आले आणि ती पतीच्या पाया पडली. त्यानंतर हिमालयाने पत्नी मैनाला प्रेमाने उचलून धरले आणि तो तिला समजावू लागला. तो म्हणाला, हे देवी, तुम्ही विनाकारण काळजी करायची सोडून द्या. नारद ऋषींचे वचन कधी खोटे असू शकत नाही. जर तुम्हाला पार्वतीला आनंदी पाहायचे असेल तर तिला भगवान शिवांची तपश्चर्या करण्याची प्रेरणा द्या. जर भगवान शिव प्रसन्न झाले तर ते स्वतः पार्वतीशी विवाह करतील. मग सर्व काही शुभ होईल. सर्व अशुभ आणि अशुभ लक्षणे नष्ट होतील. भगवान शिव नेहमीच शुभ आहेत, म्हणून पार्वतीला भगवान शिवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तिला तपश्चर्या करायला सांगा. हिमालयाचे हे कथन ऐकून मैना आनंदली आणि आपली कन्या पार्वतीकडे तपश्चर्या करण्यासाठी सांगायला निघून गेली. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, मैना जेव्हा पार्वतीला सांगण्यासाठी पोहोचली तेव्हा तिला पाहून तिला वाटू लागले की माझी कन्या कोमल आणि नाजूक आहे. ही नेहमी राजेशाही वैभवामध्ये राहिलेली आहे. दुःख सोसणे तर दूरची गोष्ट आहे, त्याबद्दल ती पूर्णतः अज्ञान आहे. आपण पार्वतीला मोठ्या लाडाने आणि स्नेहाने वाढवले, मग मी माझ्या प्रिय मुलीला कठोर तपश्चर्या करण्यासाठी कसे सांगू? हा सर्व विचार करून मैना आपल्या मुलीला तपश्चर्येसाठी काहीच बोलू शकली नाही. मग आईचा चिंताग्रस्त चेहरा पाहून जगदंबेचा अवतार घेतलेल्या पार्वतीला आपल्या आईला काय म्हणायचे होते ते कळले. तेव्हा सर्व काही जाणणारी देवी भगवतीचे प्रत्यक्ष रूप पार्वती म्हणाली, हे माता, तू इथे कधी आलीस? तू बस. माते, काल रात्रीच्या ब्रह्ममुहूर्तामध्ये मी एक स्वप्न पाहिले, त्याबद्दल मी तुला सांगते. माझ्या स्वप्नामध्ये एक दयाळू आणि तपस्वी ब्राह्मण आला. मी त्यांना हात जोडून नमस्कार केला. तेव्हा ते हसल्याने म्हणाले की नक्कीच भगवान शिवशंकर तुझे प्राणवल्लभ होतील, म्हणून त्यांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांच्या प्रेमासाठी तू तपश्चर्या कर. हे ऐकून मैनाने आपल्या मुलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि पती हिमालयाला तिथे बोलावले. हिमालय आल्यावर मैनाने त्याला पार्वतीच्या स्वप्नाबद्दल सांगितले. तेव्हा तिच्या मुखातून कन्येच्या स्वप्नाविषयी करून हिमालयाला सुद्धा खूप आनंद झाला. मग तो आपल्या पत्नीला म्हणाला, प्रिय मैना, काल रात्री मलाही एक स्वप्न पडले. मला स्वप्नामध्ये एक अतिशय चांगला तपस्वी दिसला. नारद मुनींनी वर्णन केलेली सर्व वैशिष्ट्ये त्याच्यामध्ये होती. तो महान तपस्वी तपश्चर्या करण्यासाठी माझ्या नगरीमध्ये आला होता. त्याला पाहून मला खूप आनंद झाला. मी माझी कन्या पार्वतीला सोबत घेऊन त्याच्या दर्शनासाठी पोहोचलो. तेव्हा मला कळाले की ते भगवान शिव आहेत. नारदजींनी सांगितलेला वर. मग मी पार्वतीला त्यांची सेवा करण्याचा सल्ला दिला, पण तिने माझे ऐकले नाही. त्यानंतर साख्य आणि वेदांतचा वाद सुरू झाला. त्यानंतर त्यांची आज्ञा घेऊन पार्वती तिथेच राहून त्यांची भक्तिभावाने सेवा करू लागली. हे माझे स्वप्न पाहून मला खूप आनंद झाला. मला वाटतं हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपण काही काळ वाट पाहावी. असे म्हणत हिमालय आणि मैना ते अद्भुत स्वप्न पूर्ण होण्याची वाट पाहू लागले. ब्रह्माजी पुढील कथा सांगू लागले. ते म्हणाले, नारद, भगवान शिवांची कीर्ती अत्यंत पवित्र, शुभ, परिपूर्ण आहे. दक्ष यज्ञानंतर ते कैलास पर्वतावर आपल्या निवासस्थानी परतले. तेथे आल्यावर पत्नी सतीच्या वियोगामुळे भगवान शिव अत्यंत दुःखी झाले. त्यांचे मन देवी सतीचे स्मरण करत होते आणि तिची आठवण करून ते अस्वस्थ होत होते. मग त्यांनी आपल्या सर्व गणांना तेथे बोलावले आणि त्यांना देवी सतीचे गुण आणि तिचे शुभ कार्य सांगू लागले. मग गृहधर्म सोडून काही काळ ते सतीच्या शोधात सर्व जगभर भटकले. त्यानंतर ते पुन्हा कैलास पर्वतावर आले, कारण त्यांना देवी सती कुठेच दिसत नव्हती. मग ते मन एकाग्र करून समाधीमध्ये लीन झाले. भगवान शिव समाधी लावून बराच वेळ असेच बसले. अगणित वर्ष गेली. समाधीच्या परिश्रमामुळे त्यांच्या कपाळातून
घामाचा थेंब पृथ्वीवर पडला आणि तो थेंब एका लहान मुलामध्ये बदलला. त्या मुलाचा रंग लाल होता, त्याला 4 हात होते, त्याचे रूप सुंदर होते. त्या मुलाला दैवी तेजाने संपन्न एक अद्वितीय सौंदर्य लाभले होते. तो दिसताच रडू लागला. त्याला पाहून कोणत्याही प्रापंचिक पुरुषाप्रमाणे भगवान शिव त्याच्या संगोपनाच्या विचाराने व्याकुळ झाले. त्याच क्षणी एक सुंदरशी तिथे आली जी घाबरली होती. तिने मुलाला आपल्या मांडीवर उचलले आणि त्याच्या चेहऱ्याचे चुंबन घेऊ लागली. त्यानंतर त्याला दुग्धप्राशन करून त्याचे रडणे शांत केले. ती स्त्री दुसरी कोणी नसून पृथ्वी माता होती. जगाचे निर्माते आणि सर्व काही जाणणारे महादेव हे पाहून हसू लागले. त्यांनी पृथ्वीला ओळखले होते. ते पृथ्वीला म्हणाले, हे पृथ्वी, तू या पुत्राचे प्रेमाने पालन कर. माझ्या घामाच्या थेंबातून हे मूल जन्मले. हे वसुधा, माझ्या घामाने हा मुलगा जन्माला आला असला तरी या जगामध्ये तो तुमचाच मुलगा म्हणून ओळखला जाईल. तो सर्वात पुण्यवान आणि दानशूर असेल. माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट असेल. नारद, असे म्हणत भगवान शिव शांत झाले. त्यांचे दुःखी मन थोडे शांत झाले. दुसरीकडे भगवान शंकरांच्या आज्ञेचे पालन करून पृथ्वी आपल्या मुलाला सोबत घेऊन आपल्या निवासस्थानी गेली. मोठे झाल्यावर हेच बालक भौम नामाने प्रसिद्ध झाले. भौम लहान असतानाच काशीला गेला. तेथे त्याने बराच काळ भगवान शिवांची सेवा आणि पूजा केली. तेव्हा भगवान शिवांच्या कृपादृष्टीने तो भूमिपुत्र भौम दिव्य लोकाला गेला. आणि श्रोतव, याचबरोबर शिवमहापुराणातील भाग 17 या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित दिव्यकथा पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. ओम नमः शिवाय.